श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही. असं म्हणतात की तुळशीला पाणी घालणं हे खूपच शुभ असतं. यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. तसेच तुळशीची नियमित पूजा केल्यानं देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व संकट सर्व अडचणी दूर होतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या वाळलेल्या काडीचा उपाय पाहणार आहोत. तुळशीची वाळलेली काडी आपल्याला घरात एका ठिकाणी ठेवायची आहे. या ठिकाणी ठेवल्यामुळं आपल्या घरावरती जी संकट असतील, अडचणी असतील, समस्या असतील तर त्या सर्व दूर होऊन आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. तर आता ही तुळशीची वाळलेली काडी घरामध्ये कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे, जी ठेवल्यामुळं आपल्या घरावरची सर्व संकट दूर होऊन आपल्या घराची भरभराट होणार आहे, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण तुळशीला लक्ष्मी मातेचा दर्जा देत असल्यामुळं आपल्या प्रत्येक हिंदूंच्या दारासमोर तुळस ही असतेच. तसेच तुळस ही आपल्यासाठी धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. आपल्या दारातील तुळस ही नेहमी हिरवीगार व बहरलेली असावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. या तुळशीची आपण सकाळी संध्याकाळी पूजा करत असतो. तुळशीजवळ दिवा लावला जातो. तुळशीला आपल्या घरातील सर्व समस्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रार्थना करत असतो, प्रदक्षिणा घालत असतो, तुळशी मातेचा मंत्र म्हणत असतो, तुळशीला जल अर्पण केलं जातं. आपण शक्य तेवढी या तुळशी मातेची काळजी घेत असतो. परंतु तरीही कधीकधी आपल्या दारातील तुळस वाळून जाते, कोरडी पडते. अशा वेळी आपल्याला कळत नाही की आता या तुळशीचं काय करावं. मग ही काढून टाकावी किंवा फेकून द्यावी किंवा आपण ह्याचं काय करावं, हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो. या सुकलेल्या तुळशीचं काय करावं हे आपल्याला समजत नाही. आपल्या दारात वाळलेली तुळस कधीही ठेवू नये असं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं जातं. म्हणूनच जर दारातील तुळस वाळलेली असेल तर ती लगेच तिथून काढून टाकावी लागते. जर आता ही तुळस जर खाली म्हणजेच मुळाशी जर हिरवीगार असेल आणि वरवर जर तिच्या काड्या जर सुकल्या असतील, कोरड्या पडल्या असतील तर या कोरड्या पडलेल्या म्हणजे सुकलेल्या ज्या काड्या आहेत तुळशीच्या तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्या काड्या आपल्याला एखाद्या कापड्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये आपल्याला सांभाळून ठेवायच्या आहेत. जर तुमची संपूर्ण जर तुळस सुकलेली असेल, वाळलेली असेल तर ती पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नवीन तुळशीचं रोप आणून लावायचं आहे. वाळलेली तुळस ही कोठेही टाकून देऊ नये. जर टाकायचीच असेल तर आपल्याला नदीमध्ये तिला विसर्जित करायचे आहे किंवा मातीमध्ये पुरून टाकायचे आहे. परंतु इथं तिथं कुठेही ही तुळस फेकून देऊ नये. त्याचबरोबर आता आपल्याला या तुळशीच्या काडीचा एक उपाय करायचा आहे. तर आता तो काडीचा उपाय कसा करायचा आहे तर ते पाहूया. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याकडची जर तुळस जर पूर्णपणे सुकलेली असेल, वाळलेली असेल तर ती पूर्ण तुळस घ्यायची आहे किंवा जर त्या काड्या तुळशीच्या काड्या वरच्या जर सुकलेल्या असतील तर त्या काड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यांना आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला उन्हामध्ये ठेवून या काड्या किंवा ही वाळलेली तुळस सुकवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या तुळशीचे जे बारीक बारीक तुकडे करून आपल्याला मिक्सरमधून याला बारीक करून घ्यायचं आहे. याची बारीक पावडर करायची आहे या सुकलेल्या काड्यांची आणि बारीक पावडर करून एखादा जे सुती कापड असतं तर त्या सुती कापडाने किंवा एखाद्या गाळणीनं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला या पावडरचा वापर करायचा आहे. तर हा वापर आता कसा करायचा आहे तर आपण दररोज आपली देवपूजा करत असतो, देवाजवळ आपण आरती धूप अगरबत्ती लावत असतो तर त्यावेळेला आपण भगवान श्रीहरी विष्णूंची देखील पूजा करत असतो आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की श्रीहरी विष्णूंना भगवान विष्णूंना तुळशी माता अतिशय प्रिय आहे आणि आपण भगवान विष्णूंना चंदनाचा टिळा लावत असतो. तर या चंदनामध्ये आपण ही तुळशीची केलेली पावडर आहे, तुळशीच्या काड्यांपासून बनवलेली, तर ही चंदन आणि ही तुळशीची पावडर मिक्स करून याचा टिळा आपल्याला भगवान श्रीहरींना लावायचा आहे. श्रीहरींना तुळस ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळं आपण यांना जर टिळा लावण्यासाठी जर आपण या तुळशीचा अशा प्रकारे जर वापर केला तर भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कृपा राहणार आहे. त्याचबरोबर
तुळशी भगवान श्री हरी विष्णूंना इतकी प्रिय आहे की तुळशीचे पान न ठेवता आपण जर भगवान विष्णूंना जर नैवेद्य अर्पण केला तर तो नैवेद्य भगवंत स्वीकारत देखील नाहीत. इतके श्रीहरी विष्णूंच्या पूजनामध्ये तुळशीचे महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपण जर या तुळशीच्या काड्यांचा, वाळलेल्या तुळशीचा जर आपण अशा प्रकारे जर वापर केला, आपण याची जर पावडर बनवून श्रीहरी विष्णूंना जर आपण त्याचा टिळा जर लावला तर श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि भगवंत आपल्या पूजनाचा, आपण जी रोज पूजा करत असतो तर त्या पूजेचा स्वीकार करतील. आपण दररोज सकाळी संध्याकाळी भगवंताचे पूजन झाले की घरातील सर्व सदस्यांनी या जे पावडर बनवलेले आहे तर याचा टिळा आपल्या कपाळी अवश्य लावायचा आहे. यामुळं आपलं मन देखील शांत राहतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यास, भरभराट होण्यास देखील मदत होते. आणि आपण भगवान विष्णूंची अशा प्रकारे जर पूजा केली तर लक्ष्मी माता देखील आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते. आणि लक्ष्मी माता जर आपल्यावर प्रसन्न राहिली तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी टिकून राहते, घराची भरभराट होते. आणि आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे असतील, पतीच्या नोकरीमध्ये येणारे अडथळे असतील, व्यवसायामध्ये येणारे अडथळे असतील किंवा घरामध्ये येणारे जे अडचणी असतील, संकटे असतील तर ती सर्व दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे. आणि यामुळं आपल्या घराची भरभराट होणार आहे. लक्ष्मी मातेचा नेहमी आपल्या घरामध्ये वास राहणार आहे. आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कायमस्वरूपी राहणार आहे. आपण जी ही केलेली तुळशीची पावडर आहे तर ही पावडर जर आपल्या आणि आपल्या घरातील कुटुंबातील माणसांच्या जर आपण कपाळाला लावली तर आपण जे काम करत आहोत, कार्य करत आहोत तर यामध्ये आपलं मन लागतं आणि ते पूर्णत्वास जातं. त्याचबरोबर आपलं मन हे एकाग्र होतं. आणि जर तुमच्याकडं जे तुळशी असेल आणि ती जर मोठी असेल आणि तिची तुम्ही जरा जास्त प्रमाणात जर पावडर बनवली असेल तर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी, कुटुंबातील सर्व सदस्यांनी दररोज या पावडरचा अर्धा चमचा किंवा अगदी थोडीशी पावडर जरी घेतली तरी देखील चालेल. तर यामध्ये आपल्याला थोडंसं मध मिक्स करायचं आहे आणि ते औषध म्हणून आपण जरी खाल्लं तरी देखील आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. यामुळं आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणत्याही समस्या असतील किंवा कोणतीही अडचण असेल किंवा शरीरामध्ये कोणताही आपल्याला जर त्रास होत असेल तर ते सर्व त्रास दूर होण्यास देखील यामुळं मदत होईल. त्याचबरोबर आपल्याला जर कोणी नजर बाधा केली असेल, नजर दोष असेल, कोणी करणी बाधा केली असेल किंवा जर कोणताही दोष जर आपल्याला लागलेला असेल तर तो देखील, ही जर पावडर आपण चिमूटभर खाल्ली तरी देखील आपले हे सर्व जे करणी असेल किंवा नजर बाधा असेल तर ते दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे, ती नष्ट होणार आहे. आणि आपल्यामध्ये जे काही वाईट आणि नकारात्मकता भरलेली असेल तर ती देखील यामुळे नष्ट होणार आहे. आणि यासाठी आपल्याला या तुळशीच्या पावडरीचा अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. आणि यामुळं आपली मानसिकता बदलणार आहे. आपल्या मनाला एक प्रकारची शांतता लाभणार आहे. आपला आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आणि ही जी पावडर केलेली आहे तर ही जर आपण भगवान विष्णूंना अशा प्रकारे चंदनामध्ये मिसळून जर आपण त्यांच्या कपाळी रोज सकाळी देवपूजा करत असताना जर लावली आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या भगवान विष्णूंसमोर जर आपण बोलून दाखवल्या तर आपल्या ज्या सर्व इच्छा मनोकामना आहेत पूर्ण होणार आहेत. आपल्या घरावरची जी साडेसाती असेल, संकट असतील, अडचणी असतील तर ते सर्व दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभराट होणार आहे. कितीही मोठं तुमच्या घरावर संकट असू द्या, कितीही मोठी अडचण असू द्या तर ते सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि तुळशी मातेचा आणि भगवान विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होणार आहे. आणि यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय तुळशीच्या वाळलेल्या काडीचा किंवा पूर्ण तुळशीच्या वाळलेल्या तुळशीचा करायचा आहे. ही तुळशी आपण इथं तिथं फेकू न देता आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली तुळशीचा उपाय करायचा आहे. हा जर उपाय केला तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशी